उघडू का? तुम्ही घाबरू नका. सगळं आम्ही इथपासून राहिलं नाही का? असं बाहेरून आलं तिकडून आलं त्या ह्याच्यापासून. इकडे निघालो. इकडे कपाटाची साईड इकडे आता बघा इकडे पळताना मी बघितलंय त्याला शेपटी ह्या कपाटाखाली गेलाय. तुम्ही काही थायमेट वगैरे टाकलं? थायमेट टाकलं होतं आम्ही. चेअर घेता का जरा पुढं मध्ये येऊ का? एवढी चेअर खालीच आहे कपाटा खालीच आहे. खालीच कपाटा खाली. आता इथे स्पष्ट आलं. ते बरं झालं बघायला पण भेटलं. वर ह्याच्यात नाही घुसायचं. नाही ना हाय तिथं त्याने बघितलंय त्यांचं. आता काय विषय नाही. अख्ख्या घरात साप हिंडतोय. माझ्या हातातून पण सटाकला लई चंपळे घालून साप. हो हो आवाज चिडलाय. उघडू का? तुम्ही घाबरू नका. चला घाबरू नका. धामण आहे धामण धामण धामण. त्या दिवशी दिसला होता मला. ते काय आता उन्हाळा आहे ना साप थंड वगैरे पळतात. ते काय झालं लय ऊन आहे बाहेर जागा नाही म्हणून ते आपलं सावलीला म्हणून इकडे घुसला. बाकी काय नाही घाबरू नका. बिनविषारी आहे धामण. धामण आहे धामण. तुला आली ना घरात पण आता ह्या घरातच आली. काय हे बघा मला कशी करते शेपटीने. हे लोक म्हणतात की धामण साप आडा मारते. तर हे आडा नसतो. आपल्यासारखे त्यांना हातपाय नाहीत. त्यांची शेपटी म्हणजे त्यांचा सगळा आधार असतो. त्यामुळे ते काय करतात असं त्याला पकडलं हवेत मध्ये तर ते शेपटीने माझ्या हाताला धरण्याचा प्रयत्न करतात की पडव नाही म्हणून त्यांचा बॅलन्स करा म्हणून. हे त्यांचं थोडक्यात हातपाय आहेत. हा आडा नाहीये. ह्याच्यामध्ये एवढी ताकद नाहीये. लोक बोलतात गाई मशीनला आडा मारतो लयच. एवढी ताकद नसते यांच्यात. हे बघा मी इझिली हाताने त्याला काढू शकते. पा एवढी ताकद आहे का याच्यामध्ये? किती हलगत निघू शकतं हाय का? हाय का त्याच्यामध्ये? आपल्यापेक्षा जास्त ताकद आहे का सापाला? लोकांमध्ये अंधश्रद्धा लय धामणीबद्दल. दूध पिते म्हणतात. कोणताच साप दूध नाही पित. दूध पिला तर मरून जातो साप. त्याला ते पचत नाही. शेपटीत काटा असतो म्हणतात. हाय का कुठला काटा? टोकदार शेपटी आहे म्हणून तसं वाटतं. म्हणजे ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत सापाबद्दलच्या लोकांच्या मनात. म्हणून तुम्ही घाबरला. तुम्ही पण आता घाबरत पळाले का तर सापाबद्दलचे चुकीचे समज आपल्या मनामध्ये लय. बरोबर. आता कसं बोलले तो आपल्याला घाबरतो. आपण ते चुकून घाबरून सावलीच्या शोधात तो नाही सावलीच्या शोधात नाही. मी तिथं सावलीला पडला होता. गाडी आल्यामुळे त्यानं मी तिथं आले की ते लगेच डायरेक्ट मध्ये अच्छा म्हणजे गाडीला घाबरून घुसलाय. घाबरून मध्ये घुसलं नाही. म्हणजे चुकूनच घुसला म्हणायचं. असं जाणीवपूर्वक नाही. आणि ते नेहमी 2-4 वेळेस पाहिलेलं आम्ही. पण आम्ही सोडून दिलं काही लक्ष दिलं नाही. पण ह्या वेळेस घरात घुसलं म्हणून तुम्हाला नाही. बरोबर आपल्याला घाबरून असते. तुम्ही म्हणलं इथं सोडा काय प्रॉब्लेम नाही. सापापासून ते इथं सोडत. तुम्ही लयच घाबरत असाल तर मग नाही. ते असं परत ह्याचं लागलं तर मग परत आणखी घरामध्ये येऊन नाही घाबरून आलं ना. घाबरून आलं. एवढ्या वर्षात कधी आलं नाही ना.
आणि ते घाबरलं आणि त्याला दुसरीकडे जागा नाही मिळाली म्हणून यायचं तिकडे. नाही बरोबर, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. तसंच झालं असं. आणि घाबरतात ना ते, लय घाबरतात आपल्यापेक्षा, आपल्याला ते लय घाबरतात. बरोबर आहे ना. त्याची आपल्या 10-20 पट तेच आपल्याला घाबरतात असे. त्याला त्याची भीती आहेच ना, त्याच्या भीतीमुळे ते घाबरतात.